जिल्ह्यात पावसाची परिस्थिती यंदा काहीशी चिंताजनक असली तरी देखील शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन महत्त्वाचे जलस्रोत आधार ठरत आले आहेत। एक म्हणजे बिंदुसरा धरण तर दुसरा म्हणजे माजलगाव बॅकवॉटर। या दोन जलस्रोतांवर बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न अवलंबून आहे। मात्र जिल्ह्यात इतर जल प्रकल्पांची परिस्थिती पाहिली तर चित्र अजूनही समाधानकारक मानता येणार नाही। बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हटला की सर्वात प्रथम येते ते बिंदुसरा धरण आहे। बीड शहराच्या अगदी जवळ असलेले हे धरण शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। पावसाळ्यात बिंदुसरा धरणात किती पाणीसाठा झाला, त्यातील उपयुक्त पाणीसाठा किती आहे आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत हा साठा टिकणार का, यावर बीड शहराच्या पाणी पुरवठ्याचे मोठे गणित अवलंबून असते। मात्र केवळ बिंदुसरा धरणावर बीड शहराचा पाणी प्रश्न अवलंबून नाही तर माजलगाव बॅकवॉटर हा देखील बीड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे। माजलगाव प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा वापर बीड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी केला जातो। माजलगाव बॅकवॉटरमध्ये असलेला पाणीसाठा बीड शहरासाठी मोठा आधार मानला जात आहे। म्हणूनच सध्या बीड शहराच्या पाण्याच्या प्रश्नाकडे पाहताना बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटर या दोन्ही जलस्रोतांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। बीड जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे मिळून 150हून अधिक सिंचन प्रकल्प आहेत। या प्रकल्पांचा उपयोग केवळ शेतीसाठीच नाही तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही होतो। ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा अत्यंत अल्प आहे। अनेक प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत तर काही लघु प्रकल्प पूर्णपणे अजूनही कोरडीत आहेत। मात्र ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे काही प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक थोडीफार वाढली ही समाधानाची बाब आहे। त्यामुळे बीड शहराला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील संपूर्ण जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटलेला नाही असे म्हणणे योग्यही ठरणार नाही। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आणि मध्यम प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत। मांजरा, माजलगाव यासारख्या मोठ्या प्रकल्पांसोबत जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होणे आतापर्यंत गरजेचे होते। कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे तसाच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी लागणारच आहे आणि ते मिळणार का नाही हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे। मोठ्या धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा असला तरी देखील गावागावात लघु प्रकल्प, बंधारे आणि तलावांमध्ये पुरेसे पाणी नसेल तर त्याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे। बीड शहरासाठी सध्या बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटर हे दोन महत्त्वाचे आधार आहेत। त्यामुळे या दोन्ही जलस्रोतांमधील पाणीसाठा किती आहे, पुढील किती महिने तो पुरणार आहे आणि आगामी उन्हाळ्यासाठी प्रशासनाने आतापासून काय नियोजन केले हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। बीडकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सध्या बिंदुसरा आणि माजलगाव बॅकवॉटरच्या भरोश्यावर आहे। पण हा पाणीसाठा पाऊस न झाल्यास पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरणार का आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार का याचे उत्तर आगामी काळातील पाऊस आणि प्रशासनाच्या पाणी नियोजनावर अवलंबून आहे। मी प्रमोद पुसरेकर, न्यूज इंडिया 23 बीड। यावर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।